स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन या चॅनलमध्ये. हॅलो, आज आपण बनवणार आहोत उडदाचं वरण. चला आपण रेसिपी स्टार्ट करूया. ह्या रेसिपीमध्ये ना आपल्याला काही जास्त लागणार नाही. घरामध्ये जे आहे त्यातून पण बनवू शकतं, पण हे खायला खूप पौष्टिक आहे आणि चव पण खूप येते. कारण की हिवाळ्यामध्ये हे एकदम उत्तम आहे. कारण की उडदाचं वरण बरेच लोकांना आवडत नाही. त्याच्यासाठी आपण झटपट आणि चटपटीत रेसिपी बनवूया. चला तर मग स्टार्ट करूया. रेसिपीसाठी लागणार आहे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि फोडणीसाठी लागणारे जिरे, मोहरी, तिखट, धना पावडर आणि थोडी हळद. चला आपण एक एक सगळं कट करून घेऊया. चला आपलं हे सगळं कट करून रेडी आहे. आता आपण काय करूया, जो आपला लसूण होता ना तो खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊया. अगदी ओबड घेतला तरी चालेल, जेणेकरून आपल्या वरणाला आणखीन जास्त चव येईल. आता आपण उडदाची डाळ स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया. 1-2 पाण्यामध्ये धुवून घ्यायची, पण तिचे साल सगळे काढायचे नाही, कारण की त्याच्यामध्ये तर सगळं जीवनसत्व असतं. धुवून स्वच्छ कोरडी करून घ्यायची. उडदाचं वरण आपण कुकरमध्ये करणार आहोत. त्याच्यासाठी गॅसवर कुकर ठेवून घ्या. फ्लेम एकदम बारीक करा आणि तेल टाकून घ्या. तेल थोडं कमीच घ्या, कारण की आपण नंतर परत तडका टाकणार आहोत. तेल गरम झालं की जिरे आणि मोहरी टाकून घ्या. ते तडतडले की आपण बारीक ठेचलेला लसूण टाकायचा आणि थोडं परतवून घ्यायचं. लसूण परतवून झाला की आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि परत मिक्स करून घ्यायचं. तो पण मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो थोडा मऊ झाला की त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. कच्ची कोथिंबीर जर तेलात टाकली ना तर त्याचा वेगळाच स्वाद लागतो. हे मिश्रण परत एकजीव करून घ्यायचं आणि कांदा आपल्याला लवकर गोल्डन ब्राऊन व्हायचा असेल ना, ह्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. त्याच्यामुळे आपल्याला लवकर मदत होते कांदा ब्राऊन व्हायला. जास्त ब्राऊन पण नाही करायचं, नाहीतर वरण कडसर लागतं. मीठ टाकून घ्यायचं. परत 1 मिनिटभर परतवायचं. परतवून झालं की आपले मसाले, त्यात हळद, धना पावडर आणि लाल तिखट. मी थोडा काळा मसाला पण वापरणार आहे, जो की ऑप्शनल आहे. तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, पण मला आवडतो. हे सगळे मसाले टाकले की परत हे सगळं एकजीव करून घ्यायचं. आपण हे टोमॅटो टाकायच्या आधी का टाकतो? जर टोमॅटो आधी टाकला आणि हे मसाले नंतर टाकले तर त्या मसाल्यांचा स्वाद तेवढा तेलामध्ये उतरत नाही. मसाले प्रॉपर फ्राय झाले की मग बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आणि हे परत मिश्रण एकजीव करून घ्यायचं. हे छान एकजीव झालं की त्याच्यामध्ये आपण जी धुवून घेतलेली आहे डाळ, ती डाळ टाकायची. आपण 1 वाटी डाळ वापरलेली आहे. डाळ टाकून झाल्याच्या नंतर याच्यात थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स झालं की ह्याच्यामध्ये परत थोडंसं मीठ टाकायचं, कारण की आपण पहिले थोडं मीठ टाकलं होतं. आता जेवढं वरणाला लागेल तेवढं ॲड करून घ्यायचं आणि त्याच वाटीने 3 वाटी पाणी ह्याच्यात आपण टाकून घ्यायचं. तुम्ही पाणी थोडं कमी पण करा किंवा जास्त पण करा, पण ही थोडी घट्टसरच छान लागते खायला. त्याच्यामुळे मी 1:3 हे प्रमाण करते. तुम्ही नंतर थोडं पाणी जास्त ॲड करू शकता. ह्याला छान उकळी आली की आपण याचं झाकण लावून घेऊया आणि याला 2 शिट्ट्या करून घेऊया. 2 शिट्ट्या झाल्या की ह्याचं झाकण लगेच ओपन करून घेऊया, कारण की मग खूप डाळ गाळ होते जर जास्त वेळ आपण त्याच्या वाफ जाऊ दिली नाही तर. झाकण काढून घ्यायचं. आपलं वरण तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये ना आपण तडका करणार आहोत. त्या तडक्यामध्ये जिरे, मोहरी आणि थोडंसं लसूण
हे मी वरून टाकून घेतलंय. तडका खूप छान बसलेला आहे. आता सर्विंग प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया. कोथिंबीरीने गार्निश करू. गार्निश झाल्याच्या नंतर आपली प्लेट रेडी आहे. हे तुम्ही मऊ भातासोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. खूप चव लागते. माझी जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तोपर्यंत बाय.